पाणी हिरीत नाही पडलो त्या दिवशी हिरीतनं पाणी मेंढराचं पावसाळे हेड हेड मारायला हिरीवनं पाणी एवढे भागाचे बेकार केले तुम्ही बोलायचं काम नाही. तुम्ही गावात विनंती करून उद्या हजर येता आज व्हा तुम्ही इथं बघा परिस्थिती काय बनकरवाडी गावाची. आम्ही कायमीच रुपये तुम्हाला सपोर्ट देऊन आम्हाला तुम्ही हे करायचं धरलंय. तुम्ही का पाण्यानं माझा गुडघा फुटला त्या दिवशी मेंढरानं त्या पाण्यानं आपदून तेवढा तुम्ही विचार थोडा तरी करा. आणि येऊन बघा तालुक्यात आपदा काय बनकरवाडी गावाची शेजारला आपदा आहे ती. बर का बनगरवाडी इथली आम्ही बंटाबाई लिंबाची बनगर बोलत आहे. एवढं जे बनगरवाडीचं हाल एवढं पुरं चालत ती बोलायचं काम नाही. 2 एकर तूर जाग्यावर थांबले, जाग्यावर म्हणजे बसमस्तीचा झालाय आणि 2 एकर बाजरी बी झाली. एवढा खर्च करून 50 ते 60 हजार रुपये खर्च त्या तुरीला खर्च केलेला आहे. आणि जाग्यावर सगळी पिकं जळून गेल्या, ती प्यायला पाणी नाही, कशालाच नाही. दिवाळी पतूर बनगरवाडीत एकही माणूस थांबत नाही. बरं मोठी माणसं त्याच्या मुलांचा आई वडील कशी बी जाव जगू शकते, ती फटकरला जाव आम्ही वसायला जाव जगू कसं तर करू. बरं ह्या मुलांचं शिक्षणाचं काय करायचं. मुलं आज शाळेत आहे ती, पण मुलाचं आई वडील जर बाहेर जगायला गेली तर मुलांनी शाळा कशी, ते मुलांच्या जेवणाची काय सुख, त्या मुलांनी पाणी प्यायची काय सोय करायची, ह्याची दखलता घेतलीच पाहिजे. आमदारनी परत तहसीलदारांनी काय खासदार मामलेदार कोण जे असेल त्याने ह्या बनगरवाडीची ताबडतोब या 8 ते 10 दिवसात दखल घेतली तर आम्ही जगू शकतोय, नाही तर आमचं जीवन जगू शकत नाही. तर दिवाळी पतूर इथं वाडीत कोण माणूस थांबतच नाही इथं आणि चित्र पण जगत नाहीत ते. तर याची तुम्ही दखलत घेतली तर हाय बघा, नाही तर काय नाही. मग आमदार साहेबांनी आमच्यावर कृपा करावी, लवकरात लवकर पाणी जर सोडलं तर काय राहिले 10-5%